उल्लेख केला। दहशतवादाचं कोणतंही स्वरूप जराही सहन न करणं हेच जागतिक धोरण असायला हवं, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। नवी दिल्लीत आयोजित दुसऱ्या भारत अरब परराष्ट्र मंत्री बैठकीत ते आज बोलत होते। कोणत्याही प्रकारचा सीमापार दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजनैतिक तत्वांचं उल्लंघन करणारा असून तो कदापि स्वीकारार्ह नाही, अशा शब्दात त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली। जयशंकर यांनी पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली। विशेषतः गाझा संघर्षाचा उल्लेख करत हा संघर्ष थांबवण्यासाठी सर्वसमावेशक शांतता आराखड्याची अंमलबजावणी करणं हे आजचं जागतिक प्राधान्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच सुदान, येमेन, लेबनॉन आणि लिबियातील परिस्थितीकडेही जागतिक समुदायानं लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। ज्या समाजांना दहशतवादाद्वारे लक्ष्य केलं जातं त्यांना स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। भारत आणि अरब राष्ट्रांचे संबंध ऐतिहासिक असून बदलत्या जागतिक राजकारणात ही भागीदारी अधिक महत्त्वाची असल्याचंही जयशंकर म्हणाले। दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल बुसैदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला। या बैठकीमध्ये व्यापार, महत्त्वपूर्ण खनिज आणि प्रादेशिक घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। दोन्ही देशांमधील प्रदीर्घ विश्वास आणि धोरणात्मक भागीदारीचं प्रतिबिंब या चर्चेतून उमटल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी म्हटलं आहे। भारत अरब राष्ट्र यांच्यातल्या